हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर आज आपण रांगोळीच्या साच्यापासून एक होम डेकोर बनवणार आहे. मागच्या वर्षी दिवाळीमध्ये हा रांगोळीचा साचा मी आणला होता, तर त्याच्यापासून आपण जरा काहीतरी कलर वगैरे करू म्हटलं याला. तर मी पहिले गेसो लावलेला आहे त्याला व्हाईट कलरचा, ज्याच्याने काय होतं ना, आपण जो याच्यावर कलर लावणार असेल तर त्याचं जे टेक्स्चर असतं ते व्यवस्थित येतं. तर पहिले तो लावला, त्याच्यानंतर त्याला मी 3 ते 4 तास सुकू दिलं आहे छान. त्यानंतर इथं मी ॲक्रेलिकचे कलर वापरते आहे. त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकतात. मला जे आवडले ते कलर मी इथं यूज केले आहे. फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर मी इथं हे वापरले आहे. तर ब्रशही लहान मोठे साईजचे आहेत. तर आपला जो आकार आहे तो मोठा असेल तर मोठा ब्रश आपल्याला वापरायचा आहे, आणि जर आकाराची साईज छोटी असेल डिझाईनची तर आपल्याला छोटा ब्रश वापरायचा आहे. आता कलर केल्यानंतर मी त्याला 1 दिवस छान सुकू दिलं. त्याच्यानंतर त्याला वॉर्निश केलेलं आहे. वॉर्निश याच्यासाठी करतात कारण ते प्लायचा आहे किंवा आपला जो कलर आपण लावलेला आहे तो जास्त दिवस टिकावा, याच्याकरता आपल्याला वॉर्निश करायचं असतं. मग आता याच्यानंतर वेगवेगळ्या कलरचे काच मी याच्यावर हे लावलेले आहेत. तर फेविकॉलच्या साह्याने मी हे काच हे लावून घेत आहे. तर जसे आकार होते तसे डिफरंट आकाराचे मी काच हे आणले होते, आणि ते मी फेविकॉलच्या MR फेविकॉल इथं वापरला आहे. आणि त्या MR फेविकॉलच्या साह्याने मी हे सगळे काच इथं लावून घेत आहे. बघा किती सुंदर अशी डिझाईन ही तयार झालेली आहे. आजकाल लिपन आर्ट वगैरे आपण बघतो किंवा क्ले आर्ट बघतो, तर तेवढं आपल्याला फिनिशिंग जमत नाही. म्हणजे मला स्वतःला देखील तेवढं छान असं फिनिशिंग येत नाही. म्हणून मी ही आयडिया निवडली याच्यामध्ये की लिपन आर्टसारखीच दिसते, क्ले आर्ट वगैरे सारखी. तर त्याच्यावरती व्हाईट कलरचं आपण लावलं आणि हे काच आपण लावले, तर बघा किती सुंदर छान असं कलर कॉम्बिनेशन दिसतंय. तुम्ही देखील हे तुमच्या घरी दिवाळीसाठी होम डेकोर हे करू शकतात. कसं वाटलं तुम्हाला हे माझं डिझाईन, ते मला नक्की सांगा.